नमस्कार मंडळी, आज आपण चिकन सुके 1 किलो आणि रस्सा भाजी करूया। त्यासाठी लागणारे साहित्य, सुरुवातीला अगोदर आपण 5 ते 6 कांदे गॅसवर भाजून घेऊया आणि त्याच्याबरोबरच 1-1.5 ते वाटी खोबरे भाजून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। सुरुवातीला प्रथम खोबरे, कोथिंबीर आणि लसूण याचे मिक्सरला बारीक वाटण करून घेऊया आणि त्याच्याबरोबर कांद्याची पण पेस्ट बारीक करून घेऊया। त्यासाठी 1 किलो चिकन सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे। त्याला हळद मीठ लावून ठेवलेले आहे अर्धा तास। एका पातेल्यामध्ये 1 पळी तेल घेऊन हे केलेले वाटणमधीलच 1 चमचा लसूण खोबरं कोथिंबीरचे चांगले बारीक गॅसवर तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये जे चिकन हळद मीठ लावून ठेवलेले आहे ते आपण त्यामध्ये तेलामध्ये चांगले परतणार आहोत आणि तोपर्यंत एका पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी गरम करायला ठेवायचे आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याला हळद मीठ लावून ठेवलेले आहे अर्धा तास मॅरिनेट केलेले आहे। त्याच्यानंतर ते सगळे चिकन ते ज्या पातेल्यामध्ये सगळे टाकायचे आहे आणि ते तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचे आहे। थोड्या वेळाने 10 मिनिटांनी चिकनला नॅचरलीच पाणी सुटते त्याचे। त्यानंतर थोड्या वेळाने त्यावरती आपण एक झाकण ठेवावे। एवढी सोपी इझी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। झाकण ठेवल्यानंतर त्याचे पाणी सुटते नॅचरली। त्यानंतर चिकन शिजण्यासाठी जे आपण गरम पाणी केलेले आहे ते आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्यापेक्षा थोडे जास्त करावे, कारण चिकन शिजताना थोडे पाणी लागेलच। जर कुकरमध्ये शिजणार असेल तर 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजते, पण अशा पातेल्यामध्ये खूप छान चिकन टेंडर शिजते, एकदम असे भुगा होत नाही। वरून थोडी कोथिंबीर टाकावी। हेच आपण अळणी सूप म्हणून लहान मुलांना पण शिजल्यानंतर देऊ शकतो। आता तुम्ही पाहू शकता चिकनला उकळी आलेली आहे। अर्धा तासामध्ये हे मीडियम गॅसवर खूप छान शिजते। त्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करूया। एका कढईमध्ये तेल घेऊया 2 पळी, त्यामध्ये लसूण खोबरे कोथिंबीरचे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे। रेसिपी खूप इझी आहे, कमी साहित्यामध्ये पण चिकन खूप छान लागते, त्यामुळे नक्की ट्राय करा। तो परतून झाल्यानंतर आपण त्यातील आपला घरचा मसाला, लाल तिखट, चिकन मसाला हे सगळे मिश्रण टाकायचे आहे आणि त्यामध्ये जे आपण बॉईल केलेले चिकन जे शिजलेले आहे ते त्यामध्ये चांगले परतून घ्यावे। सगळे मसाला चिकनला लागेपर्यंत चांगले परतून घ्यावे। आता तुम्ही पाहू शकता हा मसाला पूर्णपणे चिकनला लागलेला आहे आणि वरून कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ टाकायचे आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान चिकन दिसत आहे। आता आपण रस्स्याची तयारी करूया। सेम प्रोसेस, एकाच पातेल्यामध्ये दुसऱ्या पातेल्यामध्ये लसूण खोबरे कोथिंबीर आणि कांद्याची पेस्ट हे सर्व मिश्रण एकत्र चांगले बारीक गॅसवर परतून घ्यावे। त्यामध्ये घरचा घरगुती मसाला, चिकन मसाला, लाल तिखट हे सर्व मसाले एकत्र टाकायचे आहेत, ते पण चांगले परतून घ्यावे। त्यानंतर आपण चिकनचा शिजताना अळणी रस्स्याचं पाणी जे आहे ते आपण आता हे रस्स्यासाठी वापरणार आहोत। चिकन स्टॉक थोडक्यात तो अळणीचे सुपाचे पाणी चिकनचे ते आपण ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत आणि 10 मिनिटांमध्ये चांगली उकळी येऊन द्यावी। हे रस्सा आणि भाकरी, हे बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरीवर खूप छान लागते। आता रस्सा चांगला तर्रीदार, एकदम छान झणझणीत सातारा स्टाईलचा झालेला आहे। धन्यवाद।